व्हिडिओला पुन्हा एकदा गुड मॉर्निंग म्हणाला. चला गुड मॉर्निंग आला. गुड मॉर्निंग सर. तुमचा बी आवाज डबल रेकॉर्ड झाला. एवढा सुंदर आवाज पाहून ऑनलाईन वाले कोमा जातात. आलं का प्रश्नाचं उत्तर सांगा. पहा प्रश्न काय होता. एक वस्तू 50 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/2 पट नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला. सर लक्ष द्या. जर डिटेल मेथडने याला सोडवलं बरोबर आहे तर विक्रीच्या 1/2 पट काय नफा आहे. तर विक्री तुला माहित आहे. विक्रीच्या किती आहे 50 च्या 1/2 बरोबर नफा 25 है ना. झाला नफा 25 रुपये. मग नफा 25 आहे. विकली 50 रुपयाला. मग होती केवढ्याची वस्तू खरेदी काढायची. विक्री किंमत मायनस नफा करा. उत्तर काय रे 25 रुपयाचीच वस्तू होती. मग 25 वर 25 नफा तर 100 ला किती. उत्तर 100%. बोलो उत्तर काय आलं. 25 कटले उत्तर 100%. ऑप्शन नंबर 2. हे जे वर लिहिलं हे काय सांगा ना नफा. मग नफ्याच्या खाली काय पाहिजे खरेदी. कारण नफा आणि तोटा कशा अवलंबून असतो खरेदी किमतीवर. मग 50 विक्री आहे ना. मी तुम्हाला म्हणालो एक पेन मी 50 रुपयाला विकला मला 25 रुपये नफा झाला. सांगा पेन केवढ्याची. 25 रुपयाची. म्हणून 25 वर 25 म्हणजे आउट ऑफ पैकीच्या पैकी मार्क म्हणून 100%. बरोबर आहे का 100% नफा झाल्यावर. ऑप्शन नंबर 2. आता याला सोडवण्याची शॉर्टकट पद्धत पाहू. 1/2 नफा आला की हीच मानायची विक्री 2 रुपये आणि ही मानायचा नफा. बरोबर आहे का. चला दोघांची करा वजाबाकी. 2 मधून 1 गेला 1 आणि 1 चा अर्थ काय होते टक्केवारीत 100%. आन्सर क्लिअर. छेदातून अंश वजा करायचा केल्यावर जे येईल त्याचा टक्केवारीत रूपांतर. 1 म्हणजे 100%. इथं जर 1/2 आला असतं तर 50%. 1/3 33.33. 1/4 25. 1/5 20%. नेक्स्ट. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने प्रश्न लिहा पद्धतशीर काय अडचण नाही. प्रश्न असा आला. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने विक्रीचा 1/4 पट नफा झाला तर व्यवहारात शेकडा नफा किती झाला. असा जर प्रश्न आला तर डिटेल मेथडनं असं सोडवा. विक्रीचा 1/4 पट नफा. विक्रीचा 1/4 पट नफा याचा अर्थ 1200 विक्री आहे 1/4 पट नफा आहे म्हणजेच याचा अर्थ 300 रुपये नफा आहे. मग नफा हो का तोटा खरेदीवर अवलंबून असतो. मग 1200 विक्री 300 नफा याचा अर्थ वस्तू केवढ्याची होती 900 रुपयाची. मग 900 रुपयावर 300 रुपये नफा. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 बरोबर शेकडा नफा भेटते. 0 कटला 3 त्रिक 9 आणि 3 100 ला भागल्यावर 33.33% येते. बोल
याला जर तुम्ही म्हणले एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने विक्रीच्या 104 पट नफा झाला तर सांगा शेकडा नफा किती झाला? तर आपली ट्रिक्स काय सांगत होती सांगा? आपली ट्रिक्स काय सांगती बाबा 1/4 पट, 4 मधून 1 गेला मग 1/3 लिहायचंय. 4 मधून 1 गेलं बघा ना, 3 तर राहतात पण वरचा 1 जसं असतं मग 1/3 म्हणजे काय? 33.33% आन्सर. 1/3 हा अपूर्णांक आहे, अपूर्णांकाचं टक्क्यात रूपांतर केलं तर 33.33%. बोलो विक्रीच्या 1/4 पट नफा झाला याचा अर्थ 300 रुपये नफा झाला. म्हणजेच 1200 रुपयाची वस्तू 300 रुपये नफ्याने विकली म्हणजे वस्तू 900 रुपयाचीच होती. किती रुपयाची होती? 900. खरं नाही यार, 900 ची वस्तू 300 नफा घेऊन विकल्या 1200 विकावं लागलं. मग जे काय ही काढणं गरजेचं काहून आहे? कारण नफा हा खरेदीवर अवलंबून असतो, तोटा बी. म्हणून खरेदी काढावंच लागेल तुम्हाला. म्हणून लिहायचं 900 ला 300 शब्दाला डिटेल ना. शॉर्टकट म्हणल्यावर 4 मधून 1 गेला 3, बस छेदस्थानी 3 लिहिले 1/3 म्हणजे 33. मग बी 1/1 होतं ते 1/1 चा अर्थ बी 100% होता. तोटा आल्यावर काय करायचं? बेरीज करायची. आता तोटा आहे, तुम्हाला कालच सांगितलं तोटा हा विक्री किमतीमध्ये प्लस करतात मग खरेदी मिळते. एक वस्तू 1200 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/3 पट तोटा होतो तर शेकडा तोटा किती होतो? चला सोडवा. विक्रीच्या 1/3 पट तोटा, विक्रीच्या 1/3 पट तोटा याचा अर्थ विक्री किंमत आहे 1200, 1200च्या 1/3 करा, उत्तर 3 चौक 12 0 0, 400 रुपये तोटा झाला. 400 रुपये काय झाला? तोटा झाला. तोटा हा प्लस करतात म्हणून 1200 प्लस 400. खरेदी कोण सांगते? 1600 रुपये ही खरेदी किंमत आहे. कारण विक्रीमध्ये तोटा प्लस केल्यावर खरेदी मिळते. मग 1600 रुपयावर 400 रुपये तोटा आहे तर 100 ला किती? आपल्याला पर्सेंट मध्ये तोटा भेटून जाते. 2 0 2 0 कटले, 4 चौक 16 आणि 4 ने 100 ला भागलं 25% काय झालं? लॉस. बोलो ट्रिक्स नुसार 1/4 पट तोटा असा शब्द आला की 1 जागेवर राहू द्यायचा. या दोघांची 4 आणि 1 5, दोनच ऑप्शन आहेत. एक तर बेरीज करा, सॉरी 3 आहे ना, 3 आहे म्हणले 3 आणि 1 4. इथं 3 दिलेले, इथं 3 दिलेले म्हणले तुम्ही आणि इथं 4. 3 आणि 1 4. मग 1/4 म्हणजे काय? 25% आन्सर. घेऊ पुढं. एक वस्तू 1500 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/5 पट तोटा होतो. शेकडा तोटा किती? प्रश्न लिहा.
आलं का? एक वस्तू 1500 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/5 पट तोटा होतो. म्हणजे तोटा किती रुपये झाला? 300 रुपये. 1500 मायनस 300 का प्लस 300? कोणता तोटा आहे? म्हणजे वस्तू होती केवढ्याची? 1800ची. 1800ची वस्तू 1500 ला विकल्यामुळं 300 रुपये आपला लॉस झाला. ते म्हणाले शेकडा किती लॉस झाला? 2 शून्य 2 शून्य कॅन्सल झाले. 3 × 18 3 1 3 0 0 आणि 100 भागिले 6 म्हणजे 16.66. वाटच आहे तुम्हाला ती 1/6. क्लिअर आहे? काय जण नाही लय फास्ट सोडवलं. 1/5 बरोबर आलं 1/6. 5 आणि 1 6. तोटा आल्या बेरीज, नफा आल्या वजाबाकी. 1/6 चा अर्थ माहितच पाहिजे. 16.66%. एखाद्याला नाही आला तर लगेच त्यानं म्हणायचं गुणिले 100. 1/6 ला 100 न गुणलं 66.66%. नाही ना? 16.66 इथं लिहून टाक. 16.66. लक्षात आले प्रश्न? 4 पाहिले वाटायला. विक्रीच्या असा शब्द आला. आता याच्याकडे तर जाऊ ता, पण एक जणाच्या मनात प्रश्न आलाय त्याचं उत्तर देऊ. त्याच्या मनात काय प्रश्न आला माहिती? ती म्हणाली खरेदीच्या शब्द आल्या. मग डडक कसं करायचं पावले? एक वस्तू 200 रुपयांना विक्री केली किंवा केल्यामुळे, एक वस्तू 200 रुपयांना विक्री केल्यामुळे, 200 रुपयांना विक्री केल्यामुळे 200 रुपयांना विक्री केल्यामुळे खरेदीच्या 1/4 नफा होतो. खरेदीच्या 1/4 नफा होतो. खरेदीच्या 1/4 नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत, तर त्या वस्तूची खरेदी किंमत तर त्या वस्तूची खरेदी किंमत आता तुम्हाला ती ट्रिक्स लागू करता येईल का? इतके वेळ शब्द काय होता? विक्रीच्या, तरच लागू होती. मग ती विक्रीच्या नफा येऊ का तोटा तरी लागू झाली. पण इथं खरेदीच्या शब्द आला, हे महत्वाचं. बरं तुम्ही सांगा ना, विक्री म्हणजे काय? बेसिक सूत्र तर माहित असेल ना? असंच असते की म्हणा, खरेदी मायनस का प्लस, प्लस नफा है ना, बरोबर विक्री का नाही? ज्याला पटलं त्याला समजून सांगू काय त्याला. एक एखादी वस्तू केवढ्याची घे? 50 रुपयाची वस्तू आहे आपली, आणली मी 50 ला पेन, मला 10 नफा कमवायचा. केवढ्या लिहावं लागेल? जमायली की मग 50 खरेदी 10 नफा म्हणजे 60 विक्री है ना. बेसिक सूत्र आहे, खरेदी प्लस नफा बरोबर विक्री. मग इथे लिहा ना, विक्री दिली तुम्हाला किती रुपये दिली? 200. नफा बी दिलाय. खरेदी माहित नाही का? खरेदी x माना. आता या खरेदीच्या 1/4 नफा, 1/4 म्हणजे x/4 का नाही? 1/4 कारण x खरेदी आहे ना रे. याच्या 1/4 गुणाकार केला तरी x एक x छेद किती? 4. खरेदीच्या म्हणजे गुणिले म्हणाले. आता याला सोडवा. 4 गुणिले x 4x अधिक x 5x छेद किती? 4 बरोबर किती? 200. मग 5x बरोबर 200 जागेवर राहतील. भागाकारातले 4 गुणाकारात गेले. मग x बरोबर 200 गुणिले 4 भागिले 5 है ना. 5 1 5 5 चौक 20 0 4 चौक 16 100 किती? 60. म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 160. मेन एवढाच होता डबा.
खरेदी प्लस नफा बरोबर विक्री. आणि शॉर्टकट करायचं असेल तर खरेदी प्लस नफा तर कळाला, आता शॉर्टकट करू दो बॉस. लक्ष द्या. 200 रुपये विक्री लिहायची, दिलेलीच आहे. आता बघा, विक्री केल्यामुळे खरेदीच्या 1/4 ते 4 दिसायचे भागाकारात, ते आपले इथे लिहायचे, लोडत नाही. आणि तुम्हाला माहित पाहिजे खरेदीमध्ये नफा काय करतात, ऍड. मग ही जर तुम्ही खरेदी मानली तर नफा वरचा आहे, ऍड करा. 4 आणि 1 5, 5 न बघायचं, विषय करू. 5 चोक 20, 0, 4 चोक 16, 160. बरोबर आहे. भागाकारातले 4 जशास तसे ठेवायचे, जे बी काय आले, सॉरी, बरोबर आहे. फक्त या दोघांची बेरीज करायची. इतक्या वेळी या दोघांची वजाबाकी केली, तुमचं ध्यान असेल तर. कारण विक्रीचा शब्द होता तेव्हा नफा देऊ लागलो तर वजाबाकी करू लागलो. केलं तर 4 - 1 3 म्हणजे 1/3 म्हणजे 33.33 आलं उदाहरणार्थ. तसं आता हे खरेदीच्या म्हणजे विक्रीच्या विरुद्ध आहे का नाही. मग तिथं जर नफा वजा केला तर तिथे ऍड. आणि तितकं समजून सांगायचं काय करायचं, इथं ढळढळ दिसायला खरेदीमध्ये नफा काय करतात बघा ना, प्लस करतात. म्हणून या दोघांची बेरीज 4 आणि 5, 5 न बघायचं. बरोबर. फक्त छेद मात्र गुणाकारात लिहायचं, हे लक्षात पाहिजे. हा छेद 200 गुणे म्हणजे वापरायचे असेल, नाही तर हे काय, हे तर सोपंच आहे. कसं लक्षात ठेवता पहा. एक वस्तू 720 रुपयांना विक्री केल्यामुळे खरेदीच्या 1/5 नफा होतो, त्या वस्तूची खरेदी किंमत. एक वस्तू 720 रुपयांना विक्री केल्यामुळे खरेदीच्या 1/5 नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत. (720 गुणिले 5 भागिले 5 आणि 1 6). करेक्ट. 6 1 6, 6 2 12, 0 12 5 7, उत्तर 600. याच्यापेक्षा सोपं पर्याय जर असतील दिलेले पांडव, 600 पहिला पर्याय, 700, 800, 1000, काय असे 4 पर्याय दिलेले असतात ना, तो उत्तर किती तात्काळ येते पायात. हा, जर दिमाग लावला जर पाघोड्या. मला सांग, एक वस्तू 720 रुपयांना विक्री, म्हणजे याचा अर्थ ही विक्री किंमत आहे, मान्य आहे का. 1/5 काय व्हायलाय, नफा कोणाच्या, खरेदीच्या. इथं बघ वाचून, कोणाच्या, खरेदीच्या. मग खरेदी कुठे, पर्याय आहे बस. मग त्याची 1/5 काढायचे आपल्याला. 1/5 बी कळत नसेल तर 20% म्हणा ना. 1/5 म्हणजे काय, 20%. चला काढा. 600 चे 20%, 600 चे 20% किती आले, 120. आता करा या दोघांची बेरीज, आली का 720. बरोबर, क्लिअर. 700 चे 20%, 7 2 14, 140. बेरीज करा. 800 चे 8 2 16, 160. बेरीज करा. 1000 चे 20%, 200. बेरीज करा. ज्यांची बेरीज 720 येईल ते तुमचं उत्तर असतं. बरोबर आहे का सांग. कारण खरेदी पर्याय आहे आणि ते म्हणाले खरेदीच्या 20% म्हणजे 600 चे 20% काय, नफा. हे काय, एक नफा होतो म्हणजे 120 रुपये नफा. मग आता वस्तू 600 ची 120 तुम्ही नफा कमवला म्हणजे ती इकली केवढ्या, 720. 600 120 नफा कमवायचा. बरोबर आहे. जिथं लागू होईल ते आन्सर, त्याला म्हणायचं ऑप्शन कट. बरोबर आहे. त्याच्या आधी दिलं तर डिटेल, नंतर आपण हे जे सोडवलं ही ट्रिक्स बाबा डायरेक्ट 5, पण तुझ्या ती लक्षात राहावं लागते त्या टायमावर. म्हणून त्याच्यापेक्षा हे बेटर आहे की खरेदीच्या 1/5 नफा, खरेदी पर्याय आहे.
1/5 म्हणजे 20% काढायचे. येणार काय असते आन्सर. ओके. विक्रीच्या आल्यावर काय केलं, खरेदीच्या शब्द आल्यावर काय केलं आपल्या लक्षात आलंय. पुढे जाऊ आपण. टाईप चेंज. गणित बदलले, टाईपचं नाव बदली जा. विक्रीची चारी एकात टाकली तर जमते, काय अडचण नाही. पण खरेदीच्या हे अलग आहे आणि आता दिलंय हे तर अलगच आहे. तशा कालच्या टाईप, परवाच्या टाईप आणि आजच्या टाईप. आता हे नवीन आहे तुमच्यासाठी, हे समजून सांगतो. एक 8 वस्तू 7 रुपयास खरेदी करून कधी येतं उद्या येते. मी ठेवलंय मुद्दा करायची सत्कारामुळेच ठेवलं तुमच्यासोबत. आणखी 2 दोघं बी आपल्या क्लासवर पण असतात. तुमचं नाव पूजा शिरसागर. आलं का. 8 वस्तू 7 रुपयास खरेदी करून 7 वस्तू 8 रुपयास विक्री केल्या. 8 रुपये नाही, हे बी रुपये. चला बघा, त्याला 2 पद्धतीने सोडवता येते अण्णा. पहिली पद्धत, याला ए मानायचं पहिल्याला, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी आणि चौथ्याला डी मानायचं. असं जर आलं कवात आणि सूत्र वापरायचं AD वजा BC भागिले BC गुणिले 100. या सूत्रानं सोडवता येते. AD वजा BC छेद BC गुणिले 100. आता बघा, ए आणि डी चा गुणाकार करा पटकन. 8 8 64 मायनस BC चा करा 7 7 49 भागिले 49 है ना. BC गुणिले 100. 64 मधून 49 घ्या. 15 आलेत नक्की. भागिले 49 गुणिले 100. 15 गुणिले 100 होतात 1500 आणि 1500 भागायचं तुम्हाला 49. क्लिअर. आता दिमाग कसा लावायचा. जर समजा इथे 49 जागेवर 50 असते, तुला लवकर आला असतं का नाही. इमानदारीनं 50 त्रिक 150 म्हणला असता, म्हणजे 30% आला असता. मग 30 पेक्षा कमी असणारा पर्याय शोधा ना. बरं आहे का नाही. इथं आहे का 30च्या वरी चाललंय तिथं. पण उत्तर मला वाटले 49 त्रिक भाग बसते नाही. 50चा भाग बसायला म्हणलं 49चा कोण नाही बसणार. 49 त्रिक म्हणलं की आन्सर हे काय इथे 30. दिमाग की बत्ती जलाओ. पर्याय द्यालो का आला द्यालो. अबे 50 न भागल्यावर 3 येणार म्हणले, 49 न भागल्यावर 3चाच भाग बसायला.
देऊन पाय 49 त्रिक होतात 147, कारण 50 त्रिक 150, तर 49 म्हणजे 1 न कमी 3 वेळच 147 बसला भाग. 3 पर्यंत एकाच जागेवर आन्सर. उर्रा भाग याची गरज नसती कवा कुरा साहेब. तो 1549 गुणिले 100 पस्तोर आलत. 1549 बाद तो पेन दिल ठेवून जातच नाही म्हणला बा. जातंय हे. दुसरी पद्धत पारे 8 तिथे भागाकारच करावं लागते. 8 वस्तू 7 रुपयाला. फक्त सूत्र लक्षात ठेवायची गरज नाही. आणि 7 वस्तू 8 रुपयाला. फायदा व्हायला हे तर कळायचे की नाही, कारण पहिले 8 वस्तू घ्यायला 7 रुपयात आणि विकताना 7च वस्तू विकायला 8 रुपयात. म्हणजे एका वस्तूचा फायदा इथं दिसायला आणि एका रुपयाचा बी, म्हणजे फायदा एवढं कन्फर्म. आता कसं करायचं पाहिजे, असं बघायचं तिरकस 8 8 याला म्हणायचं विक्री. ही असती खरेदी 7 7 49. मग विकली 64 ला, घेतली 49 ला, नफा किती झालाय 15. मग नफा हो का तोटा काय होत असते खरेदीवर. मग 15 भागिले 49 गुणिले 100. क्लिअर आहे. पुन्हा आलं पहा 1500 भागिले 49. 49 ची तिप्पट 147. तिप्पट म्हणजे 30. ऑप्शन नंबर 3 न सुरुवात असणार, दुसरं काही नाहीच आहे. बरोबर 30 पॉइंट या ठिकाणी. असं तिरकस, असं विक्री, असं खरेदी. म्हणजे मग सूत्र ध्यानात ठेवायची गरज नाही. एडी वजा बीसी छेद बीसी गुणिले 100. हलत. चला दुसरं सोडून दाखवा. 20 वस्तू 15 रुपयास खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती. 20 वस्तू 15 रुपयास खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयास विकल्यास शेकडा नफा किती. वीस वस्तू 15 रुपयास खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयास विकल्यास शेकडा नफा तो तोटा किती. कसं पहा सांगितले. आज 20 गुणिले 20 400. 15 गुणिले 15 200 किती रे 25. 400 ला विकायलास 225 ची वस्तू नफा व्हायला तुला किती व्हायला सांगा. नफा किती व्हायला आहे 175. 175. मग नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 25 7 पावणे 200. 25 9 सव्वा 200. उत्तर आलेले 700 भागिले 9 आणि 9 न भागले 9 7 63. 7 7 नाही का पर्याय चालते. 9 7 63 उरले 7च का. पुन्हा 9 7 63 77.77%. असंच येईल. वजाबाकी बरोबर आहे, गुणाकार बी बरोबर आहे. का काही करेक्शन काहीच नाही म्हणल्यावर टेन्शन नाही. पर्यायचं काय असते खरं तो बराबर आल्यावर काय विषय का वरडा का एमपीसी चुका पाहिजे नाही. सगळ्याला मार्क देते आयोग. आणि तो अभि हा केवळ योगा योग असते की तो यायले
आणि पर्याय दिसेल. तुला तर वाटते असं माझ्या संग लय बाहेर झाले की आपलं उत्तर येणं आणि पर्याय दिसणं असं दुर्मिळ योग असतो. काहीतरी येते कमी रमी जरस असं दिसल्यावर दिशेत नाही. ती म्हणजे लय लांब आले. आता याच्या जवळ कोण आहे हे दिसायला जाऊ दे मग यालाच लिहि कहून घेऊ म्हणलं. ते मला 7चा आकडा तरी दिसायला याच्या म्हणला आहे पण ते लय मोठं आहे. मग नसल्यावर काय करू म्हणला. गोल तर करायचंच होतं बरोबर. आणि कितीदा करेक्शन केलं तर एवढंच येणार आहे. दोनदा तीनदा दोनदा जमलं नाही आता जमल. तिसरं गणित तेच आहे मला माहिती. तुला तिसऱ्यांदा येते राईट. आता काटाकाटीमुळे राहिले तू. व्याज संपत आहे तरी तेच डायलॉग अजून. आणि आपली बी काही परफेक्ट झालीच नाही. 37चा पडापाठ करा आज की काय. एक नंबर पोलीस पाटील बरोबर कधी येतं उद्या येतं. येता आलं तर प्रोग्राम केला होता आपल्या क्लासवर सुद्धा 5 तासांनी रात्री येणार. वाटतच चालेल चांगले कोण लावायला बिचारी नाही. एखादं काय मी याचा अभ्यास केला असते परिणाम झाले. बरे थोडीशी गेली तर पैसे घेतले मग ते दुसऱ्या कोण्या परीक्षेत पास होत नाही तसं म्हणजे. चला 50 गुणिले 50 40 गुणिले 40 नक्की ओके 1600. 2500 विक्री आहे ना. खरेदी 1600 बरोबर. नफा 900 प्रॉफिट. कशावर 1600 ला 900 तर 100 ला किती. 2 शून्य 2 शून्य कटले. 100 गुणिले 9 900 है ना भागिले 16. 16 पंच 80. पंचवाला पर्याय ऑप्शन 10 वरले 16 की 96. बाकी बराबरच चलते काळजी करू नको. 56.25%. ऑप्शन मध्ये 5 एका जाग्यावर आहे ना. दोनदा आलं तर पुरा भाग दे. दोनदा पर्याय दिसला असता तर. पण सध्या आपण पुरा दिला तरी एवढा येते. 16चा पाडा तुला येतो. तू विचार ना तुम्हाला कोण म्हणलं ते मनात म्हणाले कोण म्हणलं तुम्हाला. त्याचं नाव सांगा फक्त. त्याच्या रूमवर जातो आज सांगतो त्याला समजू. आला काही सांगायला विसरला. चांगलं चला रे मग चलती ना. ₹50 इथं काय वस्तू येतात आणि तिकडं रुपये. 50 वस्तू 40 ला घेऊन 40 वस्तू 50 ला येतात. नफाच वाला इथं झालेलंच आहे. हे आपलं पहिला दिवस. हे सोडून दाखवा. आजच झाले. तोंडी उत्तर द्या. तोंडी एक नंबर
राईट ना. हो सर. विक्रीच्या 1/10 पट तोटा तर सोडील तर मागचे पानं पलटू नको. 10 आणि 1 1/11 आणि 1/11चा अर्थ काय होते 9.111. आन्सर बोलो ऑप्शन नंबर 1 9.09%. केलं. तोटा प्लस करतात 10 आणि 11 1/11चा. आज झालं की परीक्षा पुस्तक कवा देण्यात राहील याचा आज वेळ चांगला पाहणं मागचे इथंच होतो. विक्रीच्या म्हणल्यावर डायरेक्ट बेरीज केली आपण. खरेदीच्या म्हणल्यावर मग आपण काय केलं ते कुठाला वेगळा आहे. नाही तर डिटेल सोडवा. एखाद्याला ट्रिक्स बिरिक्स देण्यात राहत नाही बाबा. चला डिटेल सोडू. काय व्हायचं नाही. काही जण असे डिटेल मेथडचे फॅन आहेत. ओके 2000 रुपये विक्री आहे म्हणून या विक्रीच्या म्हणजे गुणिले 1/10 तोटा झाला म्हणजे 0 कटला 200 रुपये तोटा झाला. तोटा 200 झाला म्हणजे वस्तू 2000ची असून 200 नुकसान व्हायला म्हणजे वस्तू होती केवढ्याची 2200ची. मग 2200 रुपयावर किती रुपये 2200 रुपयावर 200 रुपये तोटा तर 100ला किती रुपये तोटा ते काढायचे. 2 कटले बे एक बे 11 ने याला भाग बे 11 9 99 9.09% आन्सर. कारण विक्री किमतीमध्ये तोटा प्लसच करतात तेव्हाच आपल्याला खकी मिळते. खकी मीन्स खरेदी किंमत आणि त्याचा भाग खाकी मिळते. खकी कळाय मग बाकी काही राहत बाकी बकळ आहे. चला राहिलेले टाईप आता आपल्याला बघायच्या ज्या की टाईप केलेले नसले तरी राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटलं जेवढं झालं तेवढ्यावरच का नाही. राहिलेली टाईप एका गृहस्थाने एक रेडिओ एका गृहस्थाने एक रेडिओ गृहस्थ तुला लिहिता येत नाही तू माणसानं लिह. एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपया शिकला. रेडिओ पाहून लिहिण्यात रेडिओ लिहायची. 680 रुपया शिकला तेव्हा 15% तोटा झाला. 15% तोटा झाला. सगळेच करू शकतो. राहू दे वापस. एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपयास विकला तेव्हा 15% तोटा झाला. जर 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल जर 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल अशी त्याची इच्छा असेल 10% नफा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्या स्वीकाव. तर त्याने तो रेडिओ केवढ्या स्वीकाव. एका गृहस्थाने एक रेडिओ 680 रुपयास विकला
तेव्हा 15% तोटा झाला. जर 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा, असा प्रश्न आला. तर भैया छापील किमतीचं उदाहरण होतं ना, सेम तसंच सोडवायचं गजू भाऊ. इकडे बघा 15% काय तोटा आणि 10% काय नफा. यालाच टार्गेट करा ना. 100 वरच घ्या हे. चला 100 ला 15% तोटा घ्या रे 85. 100 वर 10% नफा घ्या 110. मग आपल्याला काय दिलंय 680 रुपयास विकला, बरोबर आहे, विक्री दिली. आणि रेडिओ केवढ्यास विकावा, शेवटी विकावाच विचारले. काय म्हणाले बघा 10% नफा व्हावा अशी त्याची इच्छा आहे. अच्छा, ती पूर्ती करायची म्हणले इकडे प्रश्नचिन्ह. कारण 680 रुपयाला विकल्यामुळे तर काय झाले, तोटा झाला. मग तोट्याखाली लिहायचे 680. बघा ना, 680 रुपयाला विकला म्हणून 15% तोटा झाला. त्याच्या खाली 10% नफा अशी त्याची इच्छा आहे म्हणून 10% खाली प्रश्नचिन्ह. तेवढ्या शिकायचा. 680 गुणिले 110 भागिले 85. 17चा पाडा येते तुम्हाला. 17 5 85, 17 चौक 68, 0 5 1 5 85 40 11 8 88 म्हणजेच करेक्ट 880 रुपयाला विकावा. छापील किमतीत असं पाहिलं होतं 15% सूट आणि 10% नफा. जी जास्त ती छापील. 680 मी याच्याच खाली काऊन लिहिले तुम्हाला दोनदा गणित वाचल्यावर कळते बरोबर की 680 तोट्याच्याच खाली काऊन लिहायचे, कारण तेवढ्याला विकल्यामुळे तोटा झाला. आणि आता नफा ही पाहायची त्याची इच्छा आहे म्हणून नफ्याखाली प्रश्नचिन्ह. 10% नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे, त्यामुळे केवढ्याच विकावं. 880 ला विकले, त्याची 10% नफा मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. जमायले हा पर्याय काहाला काढतो मग, डिटेल मेथड न काढायचं मग. कारण अगोदर खरेदी काढावं लागते भैया, पर्यायतून नाही. असं करावं लागतं 100 ला 85 आणि 680 रुपयाची वस्तू होती केवढ्याची. 680 गुणिले 100 भागिले 85. 17 5 85, 17 चौक 68, 0 85 40. उत्तर वस्तू 800 रुपयाची. हा, आता तू पर्यायातून कशातून बी काढू शकतो. किती रुपये झाले सांगा 800. मग या 800 वर तुला किती फायदा कमवायची इच्छा आहे, कोण सांगतंय. 10% ना. मग 800 चे 10% किती होतात 80 रुपये नफा कमवायचा. मग 800 वर 80 नफा कमवायचा आहे. एका केवढ्या लागत 880 ला आन्सर. आता जमते. पण हे बेटर, एका दगडात दोन पक्षी वाले, छापील किंमत आणि इच्छा असे दोन गणित आले की म्हणायचे हे करायचे. दुसरं तुम्ही सोडून जाऊ असं. एका ग्रस्ताने एक रेडिओ 540 रुपयास विकला. एका गृहस्थाने एक रेडिओ 540 रुपयास विकला. तेव्हा त्याला 10% तोटा झाला. 540 रुपयास विकला तेव्हा त्याला 10% तोटा झाला. एका गृहस्थाने एक रेडिओ 540 रुपयास विकला तेव्हा त्याला 10% तोटा झाला. जर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल, जर 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल 720 तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा. तर त्याने तो रेडिओ केवढ्यास विकावा. झालं.
पहा 10% तोटा 20% नफा. 10% तोटा म्हणजे 100ला, 20% नफा कमवायचा म्हणजे 100ला 120. 20% नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे. 10% तोटा कधी झालाय? 540 गुणिले 120 भागिले 90. 00 कटला, 9 सखी 54, 12 सकम 72, 720. बोलो 720. छापील किमतीचं समजलं तर म्हणले हे समजायला पाहिजे. प्रश्नातले टक्के टार्गेट करायचे. नेक्स्ट पुढची टाईप हे झालती का पहिल्यांदा? नाही ना. दोन वस्तूची विक्री समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील नाही वाटत. द्या पहिल्यांदा नियम लिहायचा, मग गणित लिहू. नियम असा आहे, जेव्हा दोन वस्तूची विक्री किंमत समान असते, 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 शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असतो. दोन वस्तूची विक्री किंमत समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल, शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल, तर या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. शेकडा नफा व शेकडा तोटा देखील समान असेल तर या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. या व्यवहारात नेहमी तोटाच होतो. आणि हा तोटा काढण्यासाठी सूत्र वापरायचे. तोटा बरोबर शेकडा तोटा वर्ग भागिले 100. शेकडा तोटा वर्ग भागिले 100. तोटा बरोबर शेकडा तोटा वर्ग भागिले 100. काय होता नियम पाहिला? दोन वस्तूची विक्री किंमत समान असेल म्हणजे समजा तुम्हाला म्हणलो बाबा पहिली वस्तू मी विकायलो 500 रुपयाला, समजा काय विकायलो विक्री, आणि दुसरी वस्तू भी विकायलो. आपल्या दोन वस्तू आहेत आपल्याजवळ, ती बी योगायोगाने केवढ्या विकली आपण? 500ला शिकली. दोन वस्तूची विक्री समान झाली. पण जेव्हा पहिली विकली का तेव्हा आपलं नुकसान झालं 10%. पण दुसऱ्या वेळेस हुशार झालो तर आपण 10% नफ्याने विकली. बघा विक्री समान आहे, शेकडा नफा आणि शेकडा तोटा देखील समान आहे. तर आपल्याला असं वाटतं हे बघितल्यावर काय नाही, इथं जरी तोटा झाला असला इथं नफा झाला, कटाकटी झाली. आपल्या भाषेत फिटम पाडत. पण तसं नाही. तर या व्यवहारात विक्री किंमत समान असेल आणि नफा आणि तोटा सारखा असेल तर तोटाच होतो. आणि हा तोटा कसा काढतात? शेकडा तोट्याचा वर्ग. किती आहे तोटा? 10. 10चा वर्ग भागिले 100. 10चा वर्ग 100 आला, 100 भागिले 100, उत्तर आलं 1%. आणि या व्यवहारात किती टक्के तोटा झाला सांगा? 1% तोटा. आन्सर केलं आहे. तोटाच होतो. काही जण म्हणतील कस काय होतो? पटवून द्या. त्यासाठी उदाहरण द्यावं लागेल. ले एका दुकानदाराने तर नफा तोटा सुरू म्हणजे दुकानदारात नाव येणारच आहे. का ना? तेच कमी तर जास्त. आता आपण बिझनेसमॅन लिहू शकतो. बिझनेसमॅन असला बी ते काय सांडसकडच्या इकीत फिरत बी नाही चाळणी. बिझनेसमॅन ते त्याच्या हाताखाली माणसं लावते. नाही तो याला गावाकडे दाट पाहिजे. केस आले, बुट आले, टपराले. एका दुकानदाराने दोन घड्याळी प्रत्येकी 720 रुपये विकल्या. एका दुकानदाराने दोन घड्याळी प्रत्येकी 720 रुपये विकल्या. प्रत्येकी 720 रुपये शिकले.
तेव्हा त्याला एका खरेदीवर 20% तोटा, तेव्हा त्याला एका खरेदीवर 20% तोटा, तर दुसऱ्या खरेदीवर 20% नफा झाला. एका खरेदीवर 20% तोटा तर दुसऱ्या खरेदीवर 20% नफा झाला. दुसऱ्या खरेदीवर 20% नफा झाला. दुसऱ्या खरेदीवर 20% नफा झाला. तर या संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती? तर या संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती? तर या संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा तो तोटा किती? संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा तो तोटा. हम्म 20चा वर्ग 400 भागिले 100 म्हणून 4% तोटा होतो व्यवहारामध्ये. सूत्र दिली की नाही? तो शेकडा तोटा किती आहे बघायचा. मात्र आता काय होतं, इतक्या फास्ट आल्यावर उत्तर ते म्हणते मग बाकीचं काय काम आहे, 700 काय काम आहे का नाही. नुसता तोट्याचा वर्ग करायले आणि 100 न भागायले उत्तरच आले. कस काय? कस कायचं उत्तर देऊ आपण. चला पहिले झाला 20% तोटा, राईट. तो 20% तोटा या शब्दाचा अर्थ लिहून घ्या. 100 ला काय 80. ही खरेदी आहे, ही विक्री आहे. आपलं काय इकायले, केवढ्याला इकायले पहिलं घड्याळ 720 रुपयाला. काय काढायची मग खरेदी. मग खरेदी किती आली, 100 गुणिले 720 भागिले 80. 00 कटला 8 9 72. 900 का सांगा ना. 900 आली. पहिली घड्याळ केवढ्याच होतं, मग केवढ्याच होतं 900च. इकलं केवढ्याला 720 ला. मग नुकसान झालं का फायदा? नुकसान झालं ना रे. अच्छा, मग म्हणून कळालं 900 खरेदी त्याची. बा दुसऱ्या वेळेस 20% काय झालाय नफा. नफा म्हणल्यावर 100 रुपयाची वस्तू केवढ्या विकली असेल 120 ला. खरेदी कोणती आहे 100, विक्री 120. आपल्याला विक्री किती दिली 720. होती केवढ्याची 100 गुणिले 720 भागिले 120. 00 कटला 12 सकू 72. 100 सकू 600. म्हणजे वस्तू केवढ्याची होती भाई 600 रुपयाची. नीट लक्ष दे. वस्तू 600ची होती, विक्री केवढ्याला 720 ला. फायदा झाला नाही तर म्हणूनच 20% नफा आला. आता काय करायचं, दोन्हीचं एकत्र चर्चा करू. सांगा बरं, दोन्ही वस्तू मिळून आपण केवढ्याला घेतल्या असतात. दोन्ही घड्याळ केवढ्याला घेतल्या. दोन्हीचा एकत्र हिशोब लावा ना. आता खरेदी 900 प्लस 600 सांगा 1500च्या होत्या त्या दोन वस्तू. आणि इकताना काय केलं, सरसगट 720 न इकले दोन्ही नग. म्हणजे 700 किती आले, 1400 किती आले 40. 720 चे दुप्पट. दोन घड्याळ आहेत ना रे, 720 1400. मग 1500 ला घ्याले 1440 ला इकायले. म्हणजे 60 रुपये तुमचं नफा व्हायला आहे का. हो बी म्हणायला काय नफाला हो म्हणलं त्या तोट्याचा टाइम झालेला आहे. त्याच्याशिवाय त्याचा दिमाग चालत नाही. तर तोटा किती आला सांगा 60. मग तोटा 60, खरेदी 1500. मग 1500 ला 60 तर 100 ला किती सोडवा. 20 गटले 15 चौक. तर 4% काय आला शेवटी तोटा. आणि यदोळ काय आलं तर आपलं 20चा वर्ग भागिले 100. आता ते बरं वाटत नसेल. कस काय म्हणलं, कस कायच उत्तर. पहिली घड्याळ 900ची होती, सोडवल्या कळलं. दुसरी घड्याळ 600ची होती. मग कळलं दोन्ही घड्याळ मिळून 1500च्या होत्या. आणि 1500ची घड्याळ इकले 1440 ला. म्हणजे 60 रुपये प्रॉफिट झाला. मग 60 रुपये नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. क्लिअर. उत्तर काय 4%. कस कायच उत्तर आहे. आणि जर काही मान टेन्शन नसेल तर मग येले शेकडा तोटा वर्ग विचारायचं नाही. कस काय विचारलं येले. हे बी महत्वाचं आहे समजणं. कन्सेप्ट क्लिअर केली नाही याच्यामुळे. दोन घड्याळ आहेत, त्याला वाटलं 720 ला दोन इकली काही, ते मला 1360चा असेल. मग तसं नाही, त्याच्या मागे एक शब्द लिहिला असेल तो प्रत्येकी.
प्रत्येकी 720. याचा अर्थ पहिलं घड्याळ 720 ला, दुसरे 720 ला. पण ते इकलंय, घेतलं नाही. बोललो आता द्या म्हणाले. आता काय मोठ्याचा वर्ग भागिले 100. एका दुकानदाराने दोन वस्तू प्रत्येकी 5,000 रुपयाला विकल्या. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 5,000 रुपयाला विकल्या. तेव्हा त्याला एका खरेदीवर 15% तोटा झाला. तर दुसऱ्या खरेदीवर 15% नफा झाला. एका खरेदीवर 15% तोटा झाला, तर दुसऱ्या खरेदीवर 15% नफा झाला. एका खरेदीवर 15% तोटा झाला, दुसऱ्या खरेदीवर 15% नफा झाला. तर संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? 2.25. तर संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? संपूर्ण व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती? उत्तर येते बॉस 2.25%, म्हणजे 2.25. 15चा वर्ग भागिले 100 करायचं तुम्हाला. सूत्र लिहून करा. तोटा बरोबर शेकडा तोटा वर्ग भागिले 100. 15चा वर्ग 225 भागिले 100. उत्तर लिहा 2.25. आलंय काशीनाथ? काही शाब्दिक उदाहरण पाहू. पुढची हेडिंग काय का? शाब्दिक उदाहरणे.